शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण कविता क्रमांक 15 नदीचे गाणे या कवितेविषयी अधिक माहिती आज पाहणार आहोत। याचे कवी आहेत वि.म. कुलकर्णी। तर मागच्या तासाला आपण या कवितेचं थोडक्यात सारांश पाहिलेला आहे, त्याबरोबरच कवितेचं वाचन देखील आपण केलेलं आहे। मागच्या तासाला आपण पाहत असताना काय पाहिलेलं आहे की कवी जे काही आहेत वि.म. कुलकर्णी यांचं थोडक्यात लेखन कशा प्रकारचं आहे ते आपण पाहिलेलं आहे। म्हणजेच कवींचा थोडक्यात परिचय आपण पाहिलेला आहे। विनायक महादेव कुलकर्णी असं थोडक्यात त्यांचा परिचय आहे। म्हणजे त्यांनी जे काही केलेलं लेखन असेल त्यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना काही पुरस्कार देखील भेटलेले आहेत। उदाहरणार्थ जर पाहायचं असेल तर गदिमा पुरस्कार असेल, कविश्रेष्ठ भा.रा. तांबे पुरस्कार असेल, दिनकर लोखंडे बालसाहित्य पुरस्कार असेल, उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून राज्य शासनाचा पुरस्कार असेल। म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पुरस्कार असेल तर त्यांना भेटलेला आहे। म्हणजे अशा प्रकारचे एक प्रसिद्ध लेखक, प्रसिद्ध प्राध्यापक म्हणून ज्यांची ओळख असेल असे हे थोडक्यात कवी म्हणजेच वि.म. कुलकर्णी आहेत। त्यांच्या कवितेविषयी थोडक्यात आज आपण माहिती पाहत असताना सुरुवातीला मी मागच्या तासाला कवितेचं वाचन केलेलं आहे। तर आज आपण फक्त कवितेच्या प्रत्येक ओळीनुसार त्या कवितेचं थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत। पहा, दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहते येते। म्हणजेच ही जी काही नदी असेल तर या नदीचा उगम कुठे होतो असं जर आपल्याला प्रश्न पडला तर ते नदीचा उगम दऱ्या खोऱ्या डोंगरातून होतो असं या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं। म्हणजेच नदीचा उगम हा डोंगरातून जरी होत असेल तरी ती नदी वाहत येत असताना, उतारावरून येत असताना वेगाने वाहत येत असते। आणि ती येत असताना तिचा जो काही आवाज असेल तिचा आवाज कशा प्रकारे येतो, मंजूळ अशा प्रकारे आवाज त्या नदीचा येतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। मग ही नदी मी काय म्हणते पहा, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढे धावतच जाते। म्हणजे या ठिकाणी काय, ही नदी कशी पुढे पुढे वाहत वाहत पुढे पुढे जात असते, ती पुन्हा येणार आहे का फिरून? नाही। म्हणजे ह्या नदीचा उगम पर्वतावरून जरी होत असेल तरी ती उतारावरून वाहत येत असताना ती पुन्हा जाणार आहे का फिरून? नाही। तर ही नदी पुढे पुढे वाहत वाहत जाणार आहे आणि ती जात असताना मंजूळ गाणे म्हणजे सुरेल सुंदर अशा प्रकारचं गाणं म्हणत ती जात आहे। म्हणजेच त्या नदीचा जो काही झुळझुळणारा आवाज असेल किंवा पक्ष्यांचा किलबिल असा आवाज असेल किंवा जे झाडं वगैरे असतील नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरती त्यांचं शीतल अशा प्रकारची सावली असेल, त्या झाडांपासून म्हणजे झाडामुळे वाहणारे जे काही वारा असेल, या सर्व गोष्टींमुळे या नदीच्या वाहण्याला एक मंजूळ अशा प्रकारचं वाहनं चालू होतं। म्हणून मंजूळ गाणे गात गात ही नदी वाहत जाणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। पहा पुढे, वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटती। म्हणजे ही नदी वाहत असताना दोन्ही किनाऱ्यावरती छोटी छोटी गावं वगैरे भेटतात। म्हणजेच गावं भेटतात म्हणजेच काय, ज्या ठिकाणी पाण्याचं क्षेत्र असेल, नदी असेल त्या ठिकाणी गावं आपोआप येऊन वसतात। म्हणजेच प्रत्येकाला पाण्याची गरज आहे। म्हणजे या नदीच्या किनाऱ्यावरती काठावरती छोटी छोटी गावं वसलेली आहेत। मग त्या गावातील प्रत्येक लोकांना पाण्याची गरज असते। मग ही नदी काय करते, प्रत्येकांना भेटून पुढे पुढे जात असते। मग त्याच वेळेला काय, लता वृक्ष किती काठावरती, नदी म्हटल्यानंतर दोन्ही किनाऱ्यावरती झाडंही असणारच आहेत, पाणी आहे म्हणून झाडं आहेत, म्हणून दोन्ही किनाऱ्यावरती कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची झाडं या नदीच्या काठावरती असणार आहेत। भूमीतून जे मला भेटती म्हणजेच ही नदी म्हणून जन्म झाल्यानंतर ही नदी प्रत्येकाची गरज भागवत असते। पशु पक्षी प्राणी असतील किंवा वृक्ष असतील, असे कितीतरी निसर्गरम्य झाडं, मोठमोठी झाडांना पाण्याची गरज असते। जर त्या ठिकाणी नदी नसेल तर त्या ठिकाणी झाडं येणार आहेत का? नाही। म्हणजेच या नदीमुळे अशा प्रकारे या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की सुंदर अशा प्रकारे हिरवळ तुम्हाला दिसत आहे। म्हणजे अशा प्रकारे केव्हा शक्य आहे, ज्या ठिकाणी पाणी असेल, नदीचा उगम झालेला असेल किंवा नदी वाहत असेल त्या ठिकाणी अशा प्रकारे हिरवळ आपल्याला पाहायला किंवा अनुभवायला मिळतं। म्हणजे अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यामध्ये ह्या नदीचा उगम ज्या ठिकाणी झालेला असेल तर त्या ठिकाणी निसर्ग आपल्याला अनुभवायला मिळतं। म्हणजेच ही नदी प्रत्येकाची गरज भागवत भागवत पुढे पुढे जात असते आणि या नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरती असणारी जी काही झाडं असतील ती झाडं ह्या नदीला शीतल म्हणजे थंड अशा प्रकारची सावली देण्याचं काम करत आहे। म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाची गरज भागवणारी ही कोणती आहे तर नदी आहे। आणि या नदीच्या रूपातूनच
जो काही निसर्ग असेल आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारे ही नदी प्रत्येकाची गरज भागवत भागवत पुढे पुढे जात आहे. आणि ती गरज भागवत असताना आपल्याला पुढे काही कवितेच्या ओळीतून आपल्याला समजून येईल. पहा पुढच्या कवितेच्या ओळीमध्ये काय म्हटलेलं आहे. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती, गुरे वासरे जवळ येती, मुले खेळती लाटावरती. आता या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे ज्यांना पाण्याची गरज आहे ते पाणी घेऊन जात आहेत. काही मुलं पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत, तर काही चित्रामध्ये पशुपक्षी प्राणी त्या नदीच्या काठावरती असणाऱ्या झाडावरती बसलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे ही नदी प्रत्येकाची गरज भागवत पुढे पुढे जात असते. ज्यांना पाण्याची तहान लागलेली असते तर ते पाणी पिऊन पक्षी पुढे जातात. तर या नदीच्या काठावरती काही ठिकाणी नवनवीन कारखाने असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कंपन्या वगैरे असतील ते स्थापन झालेले आहेत. साखर कारखाने असतील किंवा शेतकरी शेतासाठी पाण्याची गरज आहे, मग ते गरज या नदीच्या पाण्याच्या माध्यमातून तो भागवत असतो. म्हणजे अशा प्रकारे ही नदी शेतकऱ्याची देखील गरज भागवते, त्याबरोबरच जे काही नवीन नवीन कंपन्या किंवा कारखाने वगैरे आहेत त्यांची देखील गरज भागवते, त्याबरोबरच पशुपक्ष्यांची देखील गरज भागवते. त्यांना तहान लागलेली आहे म्हणून तेही पाणी पिऊन जातात. मुख्य प्राणी असतील, पशुपक्षी असतील, त्यांची देखील गरज ही नदी भागवत असते. म्हणजे अशा प्रकारे ही नदी प्रत्येकाची गरज भागवत भागवत पुढे पुढे निघालेली आहे. त्याबरोबरच जे काही गुरे असतील, वासरे असतील, म्हणजे गाय असेल, म्हैस असेल, पाळीव प्राणी असतील किंवा जंगलातील प्राणी असतील, त्यांना देखील गरज आहे पाण्याची. म्हणजे ज्यांना पाण्याची नितांत गरज आहे त्या प्रत्येकाची गरज भागवण्याचं कार्य ही नदी करत असते. आणि ही नदी कोणालाही पाणी नको असं सांगते का? नाही. मग ही नदी काय म्हणते, ज्यांना गरज असेल त्यांची गरज भागवणं हे माझं काम आहे, म्हणून मी प्रत्येकाची गरज भागवत भागवत पुढे पुढे जात आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच ज्या ठिकाणावरून नदीचा उगम होत असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारे चित्र आपल्याला दिसतं. त्यानंतर पुढे पहा. मी कोणाची मी कोणाची, मी सर्वांची, बांधुनी मज नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. मग ही नदीला शेवटी एक प्रश्न पडतं, मी कोणाची आहे असं जर प्रश्न विचारलं तर ती नदी काय म्हणते, मी सर्वांची आहे. सर्वांचे म्हणजे काय, ज्यांची गरज भागवते त्यांची मी आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला जर प्रश्न पडला असेल मी कोणाची, तर मी सर्वांची, प्रत्येकाची, मी ज्याची गरज भागवते त्याची. पशुपक्षी असतील, प्राणी असतील किंवा शेतकरी असेल किंवा कारखानदारी असतील, या प्रत्येकाची मी गरज भागवते म्हणून मी सर्वांची आहे. म्हणजे मी ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी मी काय करणार आहे, सुंदर बाग, मनोहर सुंदर अशा प्रकारचं बाग फुलवण्याचं काम मी करत आहे असं या ठिकाणी नदी म्हणत आहे. म्हणजेच नदीचा स्पर्श त्या ठिकाणी होईल. नदी ज्या ठिकाणावरून उगम होऊन पुढे पुढे जात असते त्या ठिकाणी जिथंपर्यंत जाईल तिथंपर्यंत ती नदी काय करत असते, हिरवळ तयार करत असते. नदीच्या किनाऱ्यावरती वेगवेगळे हिरवीगार अशा प्रकारची झाडी असतात. शेतकऱ्याची गरज भागवते, कारखान्या असतील तर त्यांची गरज भागवते, पशु पक्षी प्राणी या प्रत्येकाची गरज भागवते आणि आनंदी अशा प्रकारचं बाग बनवण्याचं कार्य ही करत असते. म्हणून या नदीला काय वाटतं, मी सर्वांचीच आहे आणि सर्वांची गरज भागवणारी नदी आहे. म्हणून मला कोणी जरी विचारलं की मी कोणाची, तर मी सर्वांची आहे. म्हणजे प्रत्येकांची गरज भागवणारी आहे, म्हणून मी गरज ज्यांची असेल त्यांची भागवणारी आहे. म्हणजे अशा प्रकारे या कवितेच्या माध्यमातून नदीचे जे काही केलेलं वर्णन असेल ते वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. इथंपर्यंत हा भाग झालेला आहे. समजलं? धन्यवाद.